नमस्कार मित्रांनो, भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊंनी घेतली आहे पुन्हा एकदा अनुश्रीची शाळा. भाऊ बोलता की रुजितानंतर जर कोणी घरात बेशिस्त असेल तर ते तुम्ही आहात. आठवडाभर तुम्ही सेन्सिबल खेळला, परंतु कॅप्टन्सी टास्कनंतर तुम्ही तुमचा खेळ स्वतःच बिघडवला. तुम्ही तुमच्या वडिलांविषयी राकेशला धरून जे बोललात ते एकदम आम्हाला पण टच केलं होतं. पण जसा कॅप्टन्सी टास्क संपला आणि तुम्ही जे बोललात तर तुम्हाला कोण कॅप्टन करणार? कारण झालं असे होते की जेव्हा राकेश कॅप्टन्सी टास्कवेळी राकेशने टोळी गँगच्या कुठल्याच उमेदवाराला मत दिलं नाही, स्पेशली अनुश्रीला. त्यामुळे हा टास्क रद्द झाला होता आणि या आठवड्यात कोणीही कॅप्टन झालं नव्हतं. तेव्हा अनुश्री चिडली होती आणि टास्क झाल्यानंतर ती बेडरूममध्ये गेली व राकेशच्या बेडरूममधून कपडे काढून सगळेच बेडरूममध्ये फेकले. यावर जेव्हा राकेशने तिला विचारलं तर बाईने काहीतरी युद्ध जिंकल्यासारखं सांगितलं, मीच केलं आहे ते. यावर राकेश काही उत्तर दिलं नाही. नंतर रुचिताने तिचे कान भरायला सुरुवात केली तेव्हा राकेशला ती आपल्या वडिलांना धरून वाईट बोलली होती. राकेश पालटला म्हणून अनुश्रीला इतका राग आला तर ही पण विशालच्या सांगण्यावरून त्यांच्या ग्रुपमध्ये आली होती आणि टास्कवेळी पण ती पलटली होती व प्राजक्ताला नॉमिनेट केलं होतं तिने केले ते फेअर आणि दुसरा करतो तो अनफेअर. जैसी करणी वैसी भरणी हे शब्दशः अनुश्रीला लागू होतं. यावरच भाऊंनी तिला चांगलाच खडेबोल सुनावले अनुश्रीची दांडगुल करून राकेशने. आणि नंतर भाऊंनी तिची शाळा घेऊन योग्य केले का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवीन अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.